श्री स्वामी समर्थ. पुढे जाण्याआधी फक्त 10 सेकंद थांबा. हो, तुम्हीच. हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आला असेल तर तो योगायोग नाही. स्वामी सांगतात, आज कोणाच्या तरी घरात आनंदाचा दरवाजा उघडणार आहे. आणि आश्चर्य म्हणजे तो कोणीतरी तुम्हीच असू शकता. तुमच्या घरात अलीकडे शांतता आहे, पण समाधान नाही. कष्ट आहेत, पण फळ नाही. प्रार्थना आहे, पण उत्तर नाही. स्वामी सांगतात, उत्तर निघालं आहे आणि ते तुमच्याकडे येत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खुशखबर येण्याआधी स्वामी नेहमी एक संकेत देतात आणि आज मी तुम्हाला तो संकेत सांगणार आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी सांगणार असलेली गोष्ट तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेली असेल. स्वामी म्हणतात, तुम्ही खूप सहन केलं आहे. घरात सगळ्यांसाठी मजबूत राहिलात, पण स्वतःसाठी कधी रडलात? रात्री उशिरा झोपताना तुम्ही मनात एकच विचार करता, देवा, आता काहीतरी चांगलं घडू दे. तुम्ही कोणाला सांगत नाही, पण तुमच्या मनात एक मोठी अपेक्षा आहे. स्वामी सांगतात, तुमची ती अपेक्षा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पण एक प्रश्न आहे, गेल्या 3 दिवसात तुम्हाला अचानक शांत वाटलं का? किंवा एखाद्या क्षणी मनात आशेची छोटीशी ज्योत पेटली का? जर हो, तर समजा संकेत सुरू झाले आहेत. आता नीट ऐका. खुशखबर येण्याआधी 5 गोष्टी घडतात. मी एक एक सांगणार आहे आणि शेवटची गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. अचानक मन हलकं वाटू लागते. पहिली गोष्ट, जर समस्या असल्या तरी आतून भीती कमी होते. दुसरी गोष्ट, जुनं अडकलेलं काम सुरू व्हायला लागतं. एखादा फोन, एखादी बातमी, एखादा संपर्कमार्ग. 3, घरात विनाकारण प्रसन्न वातावरण तयार होतं. लहान लहान गोष्टींवर हसू येतं. मन प्रसन्न राहतं. चौथी गोष्ट, स्वप्नात प्रकाश, मंदिर किंवा पाणी दिसू शकतं. 5वी गोष्ट, फार कमी लोकांना माहीत आहे. ती गोष्ट म्हणजे खुशखबर येण्याच्या आधी एक छोटी परीक्षा घेतली जाते. हो, कधी एखादी छोटी अडचण येईल, कधी अचानक एखादा तणाव निर्माण होईल आणि त्या क्षणी तुम्ही विचार कराल, पुन्हा का माझ्याच बाबतीत असं? पण स्वामी म्हणतात, तोच क्षण तुमच्या बदलाचा असतो. जर त्या क्षणी तुम्ही शांत राहिलात, विश्वास ठेवलात, तर 7 दिवसांच्या आत वातावरण बदलेल. स्वामी सांगतात, एक स्वामी भक्त होता. त्याच्या घरात सतत पैशाची अडचण होती. नोकरीत तणाव होता. घरात भांडणं होती. तो रोज प्रार्थना करायचा, पण काहीच बदल दिसत नव्हता. एक दिवस त्याला स्वप्नात प्रकाश दिसला. दुसऱ्या दिवशी अचानक नोकरीत मोठा तणाव निर्माण झाला. त्याला वाटलं, आता सगळं संपलं. पण 5 दिवसांनी त्याच कंपनीत त्याला नवीन पदाची ऑफर मिळाली आणि त्याच क्षणी त्याला समजलं, ती अडचण म्हणजे परीक्षा होती. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यातही असंच काहीतरी घडणार आहे. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी, तुमच्यावर विश्वास आहे असं लिहा. कारण जे लोक शेवटपर्यंत ऐकतात त्यांच्यासाठीच स्वामींचा खरा संकेत असतो.
आता सर्वात महत्त्वाचं, स्वामी सांगतात, आजपासून पुढील 3 दिवसात तुम्हाला एक छोटं चिन्ह दिसेल. ते चिन्ह काय असेल हे मी स्पष्ट सांगू शकत नाही, कारण प्रत्येकासाठी ते वेगळं असतं. कधी एखादा अनपेक्षित फोन, कधी एखादा जुना मित्र संपर्क करेल, कधी एखादं चांगलं स्वप्न पडेल. पण जेव्हा ते चिन्ह दिसेल तेव्हा एकच करा, डोळे बंद करून म्हणा, स्वामी मी तयार आहे. आणि मग पहा, पुढील 7 दिवसात तुमच्या घरात बदल सुरू होईल. हा संदेश इथं संपत नाही, कारण स्वामी म्हणतात, आजचा हा व्हिडिओ ज्या व्यक्तीने शेवटपर्यंत ऐकला आहे त्या व्यक्तीच्या घरात आधीच सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे. आता फक्त वेळ बाकी आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा खुशखबर येईल तेव्हा तुम्हाला आजचा हा क्षण आठवेल आणि तुम्ही मनात म्हणाल, हो स्वामी, संकेत आधीच मिळाला होता. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आत्ताच लाईक करा. कमेंटमध्ये लिहा, संकेत आधीच मिळाला होता. श्री स्वामी समर्थ. आणि अशाच संकेतांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण पुढील संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, या व्हिडिओवर 108 कमेंट्स पूर्ण झाल्या की स्वामी संदेश अपलोड करणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा खरा संदेश नेहमी शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांनाच मिळतो. जर तुम्ही इथंपर्यंत ऐकलं असेल तर तुम्ही निवडक भक्त आहात. आता चॅनेल सबस्क्राईब करा, कारण पुढचा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ.